नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 24. बापाले ठेयाले गेली वशी, पडली तोंड घशी. व बनाबय आहे का व घरात? काय माय, हे म्हातारी बी नुसती भटकतच राहते, भटक भवानीसारखी. आता म्हटलं सगळं झालं, भांडेकुंडे जेवणं खावणं, तर जाऊ आणि मग बसू काही गोठमाट करू. तर ते म्हातारी घरात बी नाही. चाल माय, चालली मी घरी. मग काय करू? कावन बे, काय म्हणते? व बहीण, मी तर घरातच आहे. आताच रांधलं खाल्लं झाडझूड केली, तवशी तू या जावा झाला. येणं बैस नव बहीण. हा म्हातारा तर येता जाता म्हणतो, झालं काजियाचं, झालं काजियाचं. काय केलं? काय निव माय, मग संभार वाटला ना, एक भाकर टाकली, दोघीनं खाई घेतली. अन तुनं काय खाल्लं? काय निव माय, उन्हाळ्याच्या काय भाज्या बी असता हो बहीण. मी न बेसनच वरलं मगन थोडंसं. असं का? बैस ये घरामध्ये बैस. काय म्हणती व बहीण? आपल्या वाड्यातली ते वशी आहे ना, तिचा बापा मेला. अन त्याच वाड्यामध्ये ते खुशी आहे ना, तिची सासू मेली. कोण व माय? काही ध्यानात येत नाही. आई आहे माय. ते ना, त्या तुक्याची वारी, त्या मोठ्याची बायको, त्या बाजाची. हां, ते काम. त्या उख्याची लेक कुशी, ते वशीचं माहेर आहे बामंद्याचं. कुशीले बी मग बामंद्यालेच दिलाय. वशी बी गेली आहे बापाला ठेयाले, आणि उख्या बी गेलाय ते येईनले ठेयाले. असं आहे का? आलं व ध्यानामध्ये आता. मग काय झालं व माय? काय सांगू व तुले गंमत नुसती. सगळे पोट धरी धरी हसत होते. ते वशी शेतात जाईल होती, अन निरोप आला की तिचा बापा मेला. मग तिले तसंच बोलही घेतलं वैना वावरातून. तो बाजा बी आला, आणि ते गेले बामंद्याले. रिक्षा केली त्याईनं. ते गावाजोई पोचले, तवशी तिले ऐकू आलं, राम बोलो बाई राम. ते ऐकल्यावर तर तिनं रिक्षावाल्याला तडीच थांबवलं आणि म्हणाली, थांबव रे भाऊ रिक्षा, आम्ही तर अडीच उतरतो. ठेवणारे माणसं बी अडीच भेटले. ते उतरली रिक्षातून आणि म्हणते, तुम्ही द्या ना व त्या रिक्षावाल्याला पैसे. आणि ते पळतच सुटली ना बाई ना, आणि म्हणते, थांबा थांबा, उतारा त्या तिडीले खाले. मला माया बापाले शेवटचं तर पायी घेऊ द्या रे बापा. अरे बापा, तू कसा काय चालला गेला रे? अरे, मला येऊ बी नाही दिलं रे. मी अशी झालेले बापा, तुझ्यासाठी पळत पळत आली. आणि ते लढत लढत जाते बहिणाजी. आता त्या मांगलच्या लोकायले वाटलं की काय झालं, अरे काय झालं, का बरं तिडी खाली उतरवली. त्याला वाटलं की साबा देत असतील शिववर. आता काय झालं बापा, तवशी त्या उखाबुवानं त्या वशीले ओळखलं, आणि तो आला ना पळत पळत पटापट. आणि त्या वशीले म्हणतो की व वशे, हा व बहीण, हा काही तुझ्या बापानी व बहीण, हे माई याई नाही. तुझ्या बापाले बारे काही नेलं नाही आहे. तुझ्या भाऊ बारे औरंगाबादून काही आला नाही आहे. तो आला की तुझ्या बापाले नेतीन. जाय घरी व माय, आणि पाय बापाले डोय भरी सण. उचला रे आता तिडी, चला. राम बोलो बाई राम. ते लोक मसनात गेले आणि वशी तिच्या माईच्या घरी गेली. अशी गंमत झाली बाई. तो उखाबुवा घरी आला, अंग तोंड धुतलं, आणि त्यानं त्या सगळ्या गल्लीतल्या लोकायले हसाळी दिलं. ते सगळे गल्लीतले लोक बी नुसते पोट धरी धरी हसताय. पण ते वशी अशी खिशानी झाली की जाय तिकडे व माय. आता काय करते बाई ना, 10 लोकांचे 10 तोंड राहता. कोण काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. का तिला ठेवणारे लोक बी दिसवा ना, तिनं पावा बी ना की कोण आहे ते. कोणी म्हणतं का बाई आहे की बॉय, तिडीवर मरेल, हे बी नाही पावा तिनं. आता मला सांगा बहीण, तिचा तर बापा मेला हे समजल्यावर
ते बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे कशाला लक्ष देईन आणि कशाला पाहिन. अन तिले काय माहीत की त्या कुशीची सासू बी मेली आहे. अन हे लोक तिलेच ठेवले आले आहेत. तिले फक्त तिचा बापाच दिसे. मायबापाईचं प्रेम तसंच असतं ना. काय करीन बिचारी. तिच्या नवऱ्यानं बी तिले गैर झटकी घेतलं. माय गैरा बोलला तू तिले. का तुले इतकं बी समजलं. हिची लेऊ पादनी काही नाही आणि पयस सुटली नुसती न लागली बोंबल्याले. बापा रे माय बापा रे. पाहत बी नाही बाई तिळीवर बुवा आहे की बुवा आहे. आणि पाणी देणारा का तुझ्या भाऊ आहे की कोण आहे. खांदा देणारे तुझ्या वैखीची आहे की नाही आहे हे बी पाहत नाही. आणि चालली तडी पयत नुसती उरडंग्यासारखी बोंबलत. तडी उतार तिडीले खाली उतारा मले. मा बापाले पाहू द्या आता सगळे असतील आपल्याले असं म्हणत होता तिचा नवरा बहीण तिले. चाल आता गुपचूप बापाले ठेवले. भेटी घे बापाले आणि लढी घे गैरी असा बोलला व माहितीले. आता मले काय माहीत की त्या कुशीची सासू मरेला आहे गावात. जाऊ द्या आता चुकलं तर खरं आहे माया. पण आता काय आहे मले उपयोग बोलीसन. धन्यवाद.